नमस्कार मित्रांनो, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी। मित्रांनो, चोरी आणि उद्धटपणा हे दोन्ही फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा कोणाच्या मागे सिस्टमचा हात असतो। सिस्टमचा हात का म्हणत आहे तर आजच्याच एका प्रकरणाकडे पहा। आज या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांना मतदानाच्या खेळावर स्पष्टीकरण द्यायचे होते, म्हणजेच देशाला खरे सांगायचे होते की बिहारमध्ये मतदानामागे नेमका कोणता खेळ चालला आहे। खरे बोलण्याऐवजी किंवा सत्य समोर ठेवण्याऐवजी हे साहेब त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये फक्त एकाच व्यक्तीवर हल्ला करीत आहेत। होय मित्रांनो, राहुल गांधीवर। आणि बोलता बोलता गुप्ता साहेबांनी एक प्रकारे धमकीच देऊन गेलेले आहेत। त्यांनी सांगितलं की ज्यांनी मतदानाबाबत आरोप केले आहेत त्यांना 7 दिवसांची मुदत आहे। त्यांनी 7 दिवसामध्ये शपथपत्र द्यावे, हलफनामा द्यावा किंवा देशाची माफी मागावी, नाहीतर दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही। त्यांचा अंदाज आहे का? त्यांचा तो तेवर पहा। आणि निवडणूक आयोग शांत राहील हे शक्यच नाही। हलफनामा द्यावा लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, आज त्यांच्याकडे तिसरा पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे। गुप्ता यांचा जो तेवर आहे, त्यांचा जो लहजा आहे तो पाहता असे वाटते जणू राहुल गांधींना 7 दिवसाची मुदत देत आहेत। 7 दिवस आहेत, आता मान्य करा। आणि कदाचित यामुळेच आज याला तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। कारण मुख्य निवडणूक आयोगाचे आयोग कोणीही असो, गुप्ता असो, वर्मा असो किंवा शर्मा असो, मुख्य निवडणूक आयुक्त असा लहजामध्ये बोलत नाहीत, असे लक्ष करीत सुद्धा नाहीत, विशेषतः विरोधकांना। कारण निवडणूक आयोगासाठी सत्ताधारी आणि विरोधक या सर्व राजकीय पक्षांना समान लेखले जातं। निवडणूक आयोग हा खरं तर पंच आहे आणि यामुळेच योगेंद्र यादव यांनी आज खूप तिखट आणि भावनिक पोस्ट सांगितली। त्यांनी म्हटले की मी गेल्या 50 वर्षापासून निवडणूक आयोग पाहत आहे, पण इतकी लज्जास्पद पत्रकार परिषद मी आजपर्यंत पाहिली नाही। मित्रांनो, हा जो शपथपत्राचा मुद्दा आहे जो राहुल गांधीकडून मागितला जात आहे त्याची सत्यता समजून घेऊया। काही दिवसापूर्वीच राहुल गांधींनी एक मोठा खुलासा केला होता की बँगलोरच्या सेंट्रल जागेवर भाजप हरत होती, पण इतर ठिकाणी ती कशी जिंकली आणि कशी फसवणूक करून मतांची चोरी करून जिंकली। राहुल गांधींनी त्यांचा संपूर्ण कच्चा चिट्टा उघड केला। त्यांच्या टीमला 6 महिने लागले। त्यांनी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी मागितली आणि त्या मतदार यादीचा एक धागा न धागा उघड केला। सर्व पुरावे ठेवले। जेव्हा हे पुरावे ठेवले गेले तेव्हा निवडणूक आयोग हादरला। पण निवडणूक आयोगाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की साहेब, तुम्ही जे आरोप केले आहेत मिस्टर गांधी, ते शपथपत्र आम्हाला लिहून द्या आणि पुढे अशा तुर्रा सोडला। जर शपथपत्र खोटं ठरलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, म्हणजेच तुरुंगामध्येही जावे लागेल। याचा अर्थ असा की राहुल गांधींना अशा प्रकारे एक धमकी देण्यात आली, भाऊ हा शपथपत्र आणा आणि जर तो खोटा ठरला तर तुरुंगात जावे लागेल। प्रश्न हा आहे, एकीकडे राहुल गांधीकडून पुराव्याचं हलफनामा जे शपथपत्र प्रतिज्ञापत्र मागितलं जात आहे आणि दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर जे असेच आरोप करत आहेत, त्यांच्याकडून गुप्ता साहेब हलफनामा मागत नाहीत। अनुराग ठाकूर हे अमित शहाचे खास आहेत। प्रश्न हा आहे, एकीकडे राहुल गांधीकडून पुराव्यासह हलफनामा मागितला जात आहे आणि दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर जे असेच आरोप करत आहेत, त्यांच्याकडून गुप्ता साहेब मात्र हलफनामा मागत नाहीत। अनुराग ठाकूर हे अमित शहाचे खास आहेत असं म्हणता येईल, पण त्यांच्याकडून हलफनामा मागितला जात नाही। ते म्हणतात की तुम्ही जो डेटा ठेवला आहे तो बरोबर आहे का हे हलफनाम्यावर द्या। त्यांचा डेटा आहे, त्यांच्याच आकडेवारी आहे आणि माझ्याकडून हलफनामा मागितला जात आहे असं राहुल गांधीचं म्हणणं आहे। मित्रांनो, सत्य हे आहे की राहुल गांधींनी जे आरोप मतांच्या गैरव्यवहाराबाबत, निवडणूक प्रक्रियेबाबत, चोरीबाबत केले आहेत ते पुराव्यासह केले आहेत आणि त्यापैकी एकाही आरोपाचे उत्तर गुप्ता यांनी दिलेले नाही। उदाहरणार्थ राहुल गांधी वारंवार सीसीटीव्ही फुटेज मागत आहेत। ते म्हणत आहेत की ज्या मतदान केंद्रावर मतदान देताना गडबड झाली तिथलं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला कळेल की खेळ कसा झाला। गैरव्यवहाराचा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या। गुप्ता यांनी सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही फुटेज देऊ शकत नाही आणि त्यांनी कोणते कारण दिले तर तुम्ही ऐकून थक्क व्हाल। गुप्ता साहेब म्हणतात की जर आम्ही सीसीटीव्ही फुटेज दिले तर आमच्या बायका, मुली, माता या रांगेत उभ्या आहेत त्यांचे फोटो तुम्हाला येऊ शकतात। मी तुम्हाला त्यांचे फोटो कसे देऊ? ही दलाली आहे का? आणि स्वतःच ठरवा की गुप्ता यांची ही दलाली कशा प्रकारे आहे। मित्रांनो, गुप्ता यांची पत्रकार परिषद 80 मिनिटाची होती, पण त्यात अशीच हलकी दलाली केली होती
जे तुम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत ऐकले असेल. मला वाटते की या पत्रकार परिषदेचा फोकस आणि उद्देश ही राहुल गांधींना घेरणे हा होता. ज्या दिवशी राहुल गांधी बिहारमधून मताधिकार यात्रा सुरू करत होते त्याच दिवशी, सुट्टीच्या दिवशी विशेषतः बघा, सुट्टीच्या दिवशी ते प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार झालं. गुप्ता यांनी आपली खामोशी तोडली, सफाई दिली, सत्य सांगितलं किंवा येऊ म्हणू विरोधी पक्षाच्या नेत्याची घेरबंदी केली. प्रश्न हा आहे की मोदींची संपूर्ण सिस्टम, बिहार सरकार, बिहारचा जिल्हा प्रशासन असो, ज्या प्रकारे राहुल गांधीच्या यात्रेत अडथळे आणत आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगालाही एका प्रकारे मैदानात उतरले गेलेलं आहे. आणि काही लोक तर असेही म्हणत आहेत की गुप्ता यांची जी स्क्रिप्ट होती ती सलीम जावेद यांनी लिहिलेली आहे. सलीम जावेद म्हणजेच अर्थात मोदी आणि शहा. गुजरात लॉबीने लिहिलेली आहे. गुजरात लॉबीने ही स्क्रिप्ट लिहिली आणि गुप्ता यांनी वाचली. आता गुप्ता यांना मैदानात का उतरले गेले, म्हणजेच निवडणूक आयोग जो पंच आहे तो बॅट घेऊन मैदानात उतरलेला आहे. असं का झालं, यामागचं काय कारण आहे याचा तपास करणे खूप गरजेचं आहे. आणि मंडळी, तुम्हाला यावर काय वाटते नक्की कमेंट करा. कशा प्रकारे ह्या सत्तेचा खेळ चालला आहे आणि कशा प्रकारे यांच्या मागे एखादी सिस्टम आहे का, नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, आज ज्या प्रकारे ज्ञानेश कुमार बोलत होते आणि त्यांना प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यावर असं वाटत होतं की कोणाच्या तरी भाजपची स्क्रिप्ट वाचत होते आणि राहुल गांधींना घाबरायचा, त्यांच्या यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार असे म्हणणे, देशाची माफी मागा, हलफनामा द्या आणि जर हलफनामा खोटा ठरला तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता, हा जो संदेश आहे, विशेषतः ज्या दिवशी राहुल गांधी बिहारमध्ये इतकी महत्वाची यात्रा करीत आहेत, तर राहुल गांधींना कुठेतरी धमकावण्याचा प्रयत्न होत आहे का, असंच या पत्रकार परिषदेमधून आपल्याला दिसत होतात. आणि थोडं जर निरखून तुम्ही बघितलं तर त्यांनी थेट धमकीत दिलेले आहे आणि ते धमकी त्यांनी किमान 6 वेळा दिलेली आहे. एकदा तर त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे 2-3 वेळा तानातानामध्ये सांगितलं की तुम्ही बदनामी करत आहात. मित्रांनो, अनेक भाजपचे प्रवक्ते आहेत, ते सुद्धा असेच बेफान आणि बेजबाबदारपणे बोललेले आपण पाहिलेले आहेत. त्यांना अशा तानाताना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याकडे सर्व तऱ्हेचे सौम्य पद्धतीची उपलब्धी आहे आणि एक IAS अधिकाऱ्याला प्रशिक्षण मिळालेले असते की कशा प्रकारे मोठ्या नम्रतेने, सुसंस्कृतपणे आणि आपले म्हणणे मांडायचे असते, जेणेकरून असे वाटू नये की तुम्ही निष्पक्ष नाही किंवा सत्ताधारी पक्षाशी गुलामी करीत आहेत किंवा त्यांच्या हाताखाली आपण राबवत आहोत किंवा त्यांची लाचारी करीत आहोत किंवा कोणत्या पक्षाचे एजंट आहात. पण आज असे वाटत होते की ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलत आहेत आणि तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की कोणाची तरी स्क्रिप्ट खरीच वाचत होते. तर पहा, संपूर्ण निवडणूक आयोग दबावाखाली आहे आणि सुप्रीम कोर्टात 22 तारखेला सुनावणी आहे आणि आता भारतीय जनता पक्षाची जी भाषा आहे ती विरोध पक्षाच्या नेत्याला बदनाम करण्याची आहे. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित करत होते, ते सवाल विचारत होते, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचा वेळ ठरवला. त्यांनी पत्रकार परिषदेला वेळ ठरवली रविवारी 11:30 वाजता. त्यांनी पत्रकार परिषद संपवू शकली असती, पण त्यांनी प्रथम राहुल गांधीची रॅली होऊ दिली. दुपारी 1-2 वाजता ती संपल्यानंतर 1-2 तास जास्तीचे ठेवले आणि मग पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद बघायला गेलं तर पूर्णपणे राजकीय होती. ती दबदबा निर्माण करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी होती. राहुल गांधींनी विरोधी पक्षाच्या निवडणुकीत रॅली जो संदेश दिला त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्याला दुसूर करण्यासाठी या पक्षा मोठा उद्देश त्यांचा नव्हता, असे मला तर वाटते. तुम्हाला काय वाटतं म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इलेक्शन कमिशन याच्या मागं नक्कीच कोणत्या सिस्टम चालत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता तरी जागृत व्हा आणि कामाला लागा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.